हाय हॅलो नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज तुमच्यासोबत किचनची रात्रीची क्लिनिंग मी कशी करते माझ्या पद्धतीने ते तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता संध्याकाळची माझी सुरुवात होते ती 6:30 नंतर, कारण की त्याआधी 5 वाजेला मुलगा स्कूलवरून आलेला असतो। त्याचा चहा नाश्ता करून त्याला लगेच ट्युशनला जायचं असतं, त्यामुळे तेवढी ती धावपळ असते। आणि त्यानंतर मी तो गेला की लगेच भांडी घासून घेते, त्याचा टिफिन, चहाची भांडी वगैरे सगळं काही। आणि संध्याकाळी 7 वाजेनंतर मग माझी सुरुवात होते। देवपूजा झाली की लगेच मी किचनमध्ये येते। तोपर्यंत दूधवाला आलेला असतो, दूध घेतल्यानंतर दूध उकळवायला ठेवते आणि रोज आमच्याकडे संध्याकाळचंच दूध येत असतं। दूध एका बाजूला उकळतं आहे तोपर्यंत रात्रीची जेवणाची तयारी पण करायला घेतली। तर जेवणात आज बनवणार होते वाटाणा बटाट्याची भाजी। सिंपल अशी होती जी की डायरेक्ट कुकरलाच लावणार होते। कुकरला लावलं की झटपट होतं आणि त्यानंतर ना एका बाजूला पीठ मळायला पण घ्यायचं होतं, कारण की झटपट असं एकीकडे एक काम दुसरीकडे दुसरं असं काहीसं माझं काम चालू असतं। मुलांची लुडबुड असते मध्ये, तर अशा पद्धतीने माझं रात्रीचं रुटीन असतं। आमची टीव्ही रात्री मी बंद करते जेणेकरून मुलांचा अभ्यास व्हावा। आणू तर त्याचा होमवर्क करतच असतो, परंतु त्याच्यामुळे शिवांशला देखील सवय लागावी ना, त्यामुळे असं काहीसं असतं। मग कधी तो ड्रॉइंग करतो, कधी काहीतरी त्याचं चालू असतं आणि मग त्याचं जसं मन लागेल तसं तो कधी इकडे येतो, किचनमध्ये त्याची लुडबुड चालूच असते। तर आता भाजी टाकून झालेली होती, पीठ मळायला घेतलं। जसं की मी तुम्हाला म्हटले शिवांशची लुडबुड चालू झाली, तो आलेला आहे किचनमध्ये। आता तो कधी काय करेल ना त्याचा भरोसा नाही, पण मी माझं जेवण बनवेपर्यंत ना मग तो त्याचा काहीतरी उद्योग करतो। तर बघू शकतात मस्त असं काहीतरी पीठ घेतलं आणि काहीतरी त्या डब्यामध्ये घालून तो बनवत आहे। पण मग तो टीव्ही बघण्यापेक्षा मोबाईल बघण्यापेक्षा असं काहीतरी करतो ना, तर मग मी त्याला करू देते। त्यानंतर या ठिकाणी चपात्या पण करून घेतल्या आणि चपात्या बनवता बनवता अनुचा पण होमवर्क घ्यायचा असतो। कधी त्याला काही अडलं तर तो विचारायला येतो, तर असं काहीसं चालू असतं। त्यानंतर जेवण बनवलं की आम्ही जेवण करून घेतो। गरमागरम जेवण झालं की त्यानंतर मग क्लिनिंगचं रुटीन आपलं चालू होत असतं। तर आता जेवण झालेलं आहे। उरलेली जी कुकरमधली भाजी होती ती छोट्या पातेल्यात काढून ठेवली, ती मी फ्रीजमध्ये रात्रीची ठेवून देते। आणि दूध पण आपलं थंड होत आहे। तर सगळी भांडी घासण्याआधी ना एकदा किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते, जेणेकरून मग सगळा कचरा एकाच वेळेस निघून जातो आणि मग भांडी घासल्यानंतर काही किचनवरती पुन्हा मला कचरा करताच येत नाही। तर फ्रीज देखील व्यवस्थित क्लीन करून घेते, कारण की आपण मसाला वगैरे दळतो ना, तर त्यावरती काही डाग लागलेले असतात, उडतात। आता हा माझा सेलोचा स्टीलचा मिक्सर आहे, जो की छोट्यासा डब्याच्या आकाराचा आहे, त्यामुळे पसाराही कमी लागतो। त्याच्यावरती मी पोळ्यांचा डबा ठेवून देत असते। आता हे दूध आहे ना थंड होण्यासाठी असंच बाहेर राहील, कारण की मी ज्या वेळेस झोपायला जाते ना त्याच वेळेस दूध फ्रीजमध्ये ठेवते। गरमागरम दूध फ्रीजमध्ये ठेवत नाही। आता यामध्ये ना छोटासा हा बॉक्स आहे, त्यामध्ये मी तेलाचं पोळ्यांना तेल लावण्यासाठीचं छोटं भांडं आणि नेहमी भाजीसाठीचं तेल हे दोन्ही या बॉक्समध्ये ठेवते, कारण की तेलाचे डाग जे किचन ओट्याला लागत नाही आणि तो चिकट होत नाही। त्यानंतर या ठिकाणी माझं चहा साखर मसाला सगळं असतं। तर घाईघाईमध्ये ना खडा मसाला वगैरे असं काढले जातात, डब्या पडतात, तर व्यवस्थित पुसून वगैरे त्या व्यवस्थित त्या जागी ठेवून देते, जेणेकरून मग मला पुन्हा उद्या घेताना पसारा पण होत नाही आणि वेळेवर जी वस्तू आहे ती मिळते। त्यानंतर किचनमधले सिंकमधल्या ज्या सगळ्या खरकटी भांडी होती ती व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि मी लिक्विडने जास्त करून भांडी घासते, कारण की त्याने ते खूप छान निघतात। सगळी भांडी मी फटाफट घासून घेतली, बेसिंगमध्येच घासत असते। आणि भांडी घासताना ना कसं असं सगळे भांडी रिकामी करून व्यवस्थित सगळी भांडी काढून गॅसवरच्या शेगड्या वगैरे सगळंच काही घेते। टिफिन असतात, बॉटल्स असतात, सगळ्या काही रात्रीच्या क्लीन करून ठेवल्या ना तर मग सोपं जातं। आणि आमच्याकडे मेड नाही आहे, म्हणजे कुठलीही कामवाली बाई नसताना सगळं मी असंच मॅनेज करत असते। तर एक दिवस तुमच्यासोबत सगळा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ देखील शेअर करेल, व्हिडिओ बघत राहा। सगळी भांडी घासून झाली की भांडी ठेवण्याची जी जाळी आहे स्टीलची आहे, त्यामुळे ती पण मी नेहमी अशी घासून घेत असते आणि छान वाटतं घासलं की भांडे पण व्यवस्थित आपल्याला दिसतात। सगळी भांडी रात्रीच घासली ना की सकाळी मग आपल्याला सोपी जातात। एक तर भांडी सुकलेली असतात, त्यामुळे फटाफट ती दुसऱ्या दिवशी उठली की आपण लावू शकतो आणि आपल्याला सगळी भांडी मोकळी असतात।
अशा पद्धतीने सगळी भांडी वगैरे घासून घेते. भांडी इकडे घासत असताना ना मुलं हॉलमध्ये खेळत असतात, TV बघत असतात, कारण की आता जेवण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आमचं हे रुटीन होत असतं. किचन ओटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. शेगड्या धुवूनच ठेवते यामध्ये, कारण की मग झुरळं वगैरे खरकटं असलं तर लागतं ना, त्यामुळे. आणि त्यानंतर हा आहे पाण्याचा जग, जो मी स्वयंपाकासाठी यूज करते. आणि रात्रीचे सगळं आवरून झाल्यानंतर ना हा जग स्वच्छ धुवून त्यामध्ये पिण्याचं पाणी भरते, कारण की मग मुलांना वगैरे लागलं तर त्यांना वरतून फिल्टरचं पाणी काढण्याऐवजी जगमध्ये ते पाणी घेतात. तर भांड्याची जाळी खाली ठेवते, कारण की मग किचनचा पसारा कमी होतो. आणि त्यानंतर ना आता बघू शकता सगळं टाईल्स वगैरे एक बाजूता एल आकाराचा किचन असल्यामुळे ना एक बाजूता आधीच क्लीन करून घेतलेली होती. त्यानंतर खिडकीवरती फोडणी देताना तेलाचे डाग वगैरे पडतात, मग ते सगळं घासून घेते. आणि त्यानंतर मग आपला जो माझा गॅस आहे ना तो देखील मी रोज घासते. आता असं पण म्हणतात की गॅस रोज घासला नाही पाहिजे, पाणी गेलं की गॅस व्यवस्थित चालत नाही. पण मी गॅस जरी व्यवस्थित रोज घासला ना तर पाणी शेगडीच्या आतमध्ये जाऊ देत नाही, अशा पद्धतीनेच पाणी टाकते. त्यामुळे आणि मला रोज गॅस घासल्याशिवाय मला होतच नाही, त्यामुळे ना मग मी रोज गॅस घासते. आता बघू शकतात ग्लासने बाजूने पाणी टाकत आहे ना, त्यामुळे ते शेगडीवरती पाणी उडत देखील नाही. अशा पद्धतीने मग मी किचन आणि गॅस माझा क्लीन करत असते. आता बाकीचं देखील सगळं घासून घेतलेलं आहे. पाणी टाकून वायपरने छान सगळं ओढून घेते. खिडकी देखील व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. टाईल्स वगैरे त्या बाजूने असल्यामुळे जास्त काही त्या खराब होत नाही. फक्त खिडकी जी आहे ना ती पूर्ण असल्यामुळे ना त्या खिडकीवरतीच तेलाचे वगैरे डाग पडतात. बऱ्याचदा ना फोडणी देताना मी खिडकी उघडूनच देत असते, पण कधी कधी भरपूर हवा ज्यावेळेस येते ना तर गॅस विझण्याची शक्यता असते, त्यामुळे मग खिडकी लावलेलीच ठेवावी लागते. त्यानंतर वायपरने सगळं पाणी काढून घेतलं अशा पद्धतीने. आणि त्यानंतर कपड्याने पुन्हा एकदा गॅस मी असं क्लीन करून घेते. जर ओलाच जर ठेवला तर त्याच्यावरती डाग पडण्याची शक्यता पण असते. तर अशा पद्धतीने गॅस पूर्णपणे क्लीन झालेला आहे. जर वाटलंच काहीतरी करायचं आहे, दूध गरम करायचं, तर त्यावेळेस शेगडी ठेवून मी दूध वगैरे गरम करू शकते. परंतु आता तरी तुर्तास आपला किचन पूर्ण क्लीन झालेला आहे. स्वच्छ कापडाने पुसला की मस्त दिसतो. बघू शकता किचन क्लीन झाल्यानंतर ना हे सगळं जे सिंकची जी बाजू आहे त्या ठिकाणी नळ, टाईल्स, बाजूचे कडप्पा वगैरे सगळं मी व्यवस्थित घासून घेत असते. खालचं बेसिंग देखील सिंक घासून घेत असते जे चिकट झालेलं असतं. त्यानंतर आपली जी घासणी आहे ना सगळ्यात महत्त्वाचं ती स्वच्छ करून घ्यायची, जेणेकरून त्याचा वास येत नाही. त्यानंतर नळ वगैरे देखील धुवून घेतले, लिक्विड बाजूला ठेवून दिलं. वायपरने सगळं पाणी पुन्हा एकदा क्लीन करून घेते. आणि अशा पद्धतीने तर किचन माझं क्लीन झालेलंच आहे. त्यानंतर या ठिकाणी मनी प्लांट ठेवलेला असतो. जसा वेळ मिळेल ना तसं त्यातलं मी पाणी बदलत असते. आणि पाणी बदलल्यामुळेच ना तो मनी प्लांट खूप छान वाढत जातो आणि फ्रेश देखील दिसतो. अशा पद्धतीने माझं रात्रीचं रुटीन असतं. तर किचन तर क्लीन झालेलाच आहे, परंतु मग रॅकमध्ये काही डबे वगैरे ते पण क्लीन करते. तर या ठिकाणी हा पाण्याचा जग भरून ठेवलेला असतो किचनवरती. आता मुलं मला मी जरी झोपले ना तर मुलं मला आवाज देत नाही, तर त्यांच्या हाताने ते पाणी घेऊ शकतात, अशा पद्धतीने असतं. तर भांड्याची जाळी खाली ठेवलेली आहे. आता या डब्यांमधून आपण काही वस्तू घेतल्या तर त्याला हात लागत असतो. तर अशा पद्धतीने रात्री एकदा त्याच्यावरती कपडा मारते. आणि आपलं किचन अशा पद्धतीने माझं या ठिकाणी क्लीन झालेलंच आहे. तर सगळे कपडे वगैरे जे आहेत ना ते एका टपात पाणी घेते आणि त्यामध्ये स्वच्छ करून पुन्हा मग बाहेर वाळत घालत असते. तर माझ्याकडे हा जो मागचा दरवाजा आहे त्या ठिकाणी कपडे वगैरे आम्ही वाळत घालतो. बाहेर धुण्याची सोय आहे, कारण की आमचा रो हाऊस आहे आणि रो हाऊसला दोन्ही बाजूने अशी जागा असते. तर पुढे पण बऱ्यापैकी जागा आहे. मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी मी भांडी वगैरे वाळत घातली होती. आणि मागे पण जागा आहे, तर हे धुतलेले कपडे मी मागेच असे वाळत घालते, जेणेकरून रात्रीतून ते मस्त असे सुकून जातात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने किचन क्लीन केलं ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ना तर किचनमध्ये कुठलाही पसारा दिसत नाही आणि सकाळी कामाचा ताण देखील येत नाही आणि त्याचबरोबर झुरळं देखील होत नसतात. तर अशा पद्धतीने माझं रुटीन आहे.